हा दिसत आहे का? हॅलो दिसतंय सर. हा दिसतंय सर सर. आधी PDF सकाळ सारखी. होय होय. हा आली का PDF? आली सर. हा PDF आली. हा हो हो आली. होय. तर आता पुढे एक तुम्हाला चार्ट दिलेला आहे. चार्ट मध्ये 1 2 3 4 5 6 कॉलम्स आहेत. दिसत आहे PDF सर्वांना? हो दिसते. हो सर. आता बघा, ॲनिमल फर्स्ट कॉलम आहे ॲनिमल. तर त्या ॲनिमलचा मेल हा सेकंड कॉलम आहे. थर्ड कॉलम आहे फिमेल. फोर्थ कॉलम आहे यंग वन. फिफ्थ कॉलम आहे ग्रुप आणि सिक्स्थ कॉलम आहे क्राय, किंवा त्याला आपण काय म्हणतो क्रायला? साऊंड. साऊंड. ठीक आहे. तर बघा, यातून तुम्हाला 1-2 प्रश्न फिक्स येतील. व्यवस्थित करून ठेवा. फर्स्ट कॉलम आहे ॲनिमल, सेकंड कॉलम आहे मेल, थर्ड आहे फिमेल, फोर्थ आहे यंग वन किंवा ऑफस्प्रिंग म्हणतात त्याला. त्यानंतर ग्रुप एक आहे आणि शेवटीचा कॉलम आहे क्राय अर्थात साऊंड किंवा त्यांचा आवाज. पहिला कॉलम आहे प्राणी, दुसरा आहे मेल. त्या प्राण्याला मेल मध्ये काय म्हणतात, काय नाव आहे? फिमेल. त्यानंतर यंग वन म्हणजे त्याच्या पिल्लेला काय म्हणतात, आणि ग्रुप आहे त्यांच्या जमावाला काय म्हणतात, आणि साऊंड किंवा त्यांचा आवाज. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, सुरुवातीचा जो फर्स्ट जो ॲनिमल आहे तो आहे कॅट. कुणाचा आवाज येतोय? सर ग्रुप म्हणजे काय म्हटलं? ग्रुप म्हणजे त्यांच्या जमावाला काय म्हणतात ते म्हटलो मी. अच्छा अच्छा. तर बघा, कॅट आहे, कॅट सुरुवातीचा. फर्स्ट वन इज कॅट. तर मेल कॅटला काय म्हणायचं? टॉम कॅट. आणि फिमेल क्वीन. यंग वन किटन. कॅट किटन. आणि त्याचा आवाज पर, मियाव, बेलो. नाही, पर आणि मियाव हे दोनच आहेत. हे पूर्ण एक स्ट्रीप लक्षात ठेवा. स्ट्रीप कशी लक्षात ठेवायची आहे? कॅट, टॉम, क्वीन, किटन, पर, मियाव. काय म्हणाल? म्हणून दाखवा एक जण कोणतरी. कॅट, टॉम, क्वीन, किटन, पर, मियाव. ओके. त्याच्यानंतर कॅटल, तर त्याच्यामध्ये बल किंवा बुल म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर काऊ, काफ, हर्ड, बेलोज. आपण म्हणतो बेलोज म्हणजे बेलो. ठीक आहे, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे चिकन. माहित आहे सर्वांना? कॉक हेन सर्वांना माहित आहे. चिकन, कॉक हेन. यंग वन चिक, ब्रूड, क्रो किंवा कॉक. त्याचबरोबर कॉक डुडल, डू, कॉक, क्लक, कॅकल, चिप, चिक. इथपर्यंत लक्षात ठेवायचं. इथपर्यंत लक्षात ठेवायचं. हा म्यूट करा.
त्याच्यानंतर आहे अतिशय महत्वाचा डॉग. मेल पण डॉगच आहे, फिमेल मात्र बीच आहे. त्याचबरोबर यंग वन मध्ये पप और पपी, बार्क, वाईन, ग्राउल, बरो, बो, बोवो. लक्षात ठेवायचं डॉग, बीच, पप और पपी, बार्क, वाईन. स्पेशली ऍट नाईट डॉग काय करतात, वाईन करतात. वाईन तुम्ही ऐकलंय का कधी, वायनिंग ऑफ डॉग ऍट हो. नाईट करतात. हा, भीती वाटते लहान मुलांना वगैरे, आपण म्हणतो ते बाबाला आले झोपे, म्हणजेच वाईन त्यावेळेस करत असतात ते बघा. त्याचबरोबर बघा डॉल्फिन, त्याचबरोबर पोर्पॉइज, वेल, तर बुल, काऊ, काप, स्कूल. डॉल्फिनचं काय असतं, स्कूल. त्याच्यानंतर आहे अतिशय महत्वाचं, हा पण प्रश्न येतो बघा, डॉंकी. तर याच्यात फास्ट व्हरायटी नाही आहे, जस्ट ब्रे आणि ही हाव एक आहे, ही हॉ, हाव, ही हाव आणि ब्रे. आता त्याच्यानंतर महत्वाचं आहे डक. डक ॲनिमल आहे, मेल काय आहे त्याचा, ड्रॅक. डक, डकलिंग, ट्रक. क्वॅक. क्वॅकिंग माहित आहे तुम्हाला, क्वॅकिंग, डकची क्वॅकिंग, क्वॅक 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 करतात. पाहिलेत ना डक सर्वांनी, हो. हा त्याची क्वॅक डकची. आणि त्याच्या पिल्ल्याला आपण काय म्हणतो, डकलिंग, डक, डकलिंग. आता अतिशय महत्वाचा, याच्यावर पण प्रश्न येतो बघा, हा परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असा आहे. हा म्यूट करा मॅडम, सर म्यूट ग्रुप करा. म्हणजे काय? त्यांचं हो, ठिकाण आहे का ते? ग्रुप म्हणजे सपोज आता ग्रुप म्हणजे तुम्हाला समूह माहिती आहे का, समूह, ग्रुप. ग्रुप पक्ष्यांचा कसा असतो थवा. आणि जास्त पक्ष्यांचा थवा. पक्ष्यांचा थवा असतो, तसं प्रत्येक अॅनिमल बर्डचा पक्ष्यांचा ग्रुप असतो, थवा, तो ग्रुप. हा, ओके ओके. गाईचा प्राण्यांचा, कळप असं तसं. गाईचा, हरणांचा. हा, पुढं हो डिअर, बक, टॅग, डो, हाइंड, हर्ड, बेल. डो मध्ये किंवा डिअर मध्ये स्पेशली येतं बघा टॅग. टॅग काय येतं, टॅग एक येतं, डो एक येतं आणि हाइंड एक येतं. लक्षात ठेवायचं आहे, स्टॅग म्हणजे काय आहे, डिअर, काळवीट म्हणतो आपण त्याला, तो स्टॅग. त्याच्यानंतर डो हाइंड फिमेल आहे, ते हरिणी. आणि यंग वन दिलेलं नाहीये, ठीक आहे. त्याच्यानंतर हर्ड आहे त्यांचा घोळका, जमाव त्याचा. त्याचबरोबर बेल हा त्यांचा क्राय आहे, बेल. त्याच्यानंतर जो फिश आहे ना, फिश, त्याच्यावरती एक अतिशय महत्वाचा येतो शब्द, तो म्हणजे ग्रुपवरच येतो, इथं दिलेला आहे त्यांनी. तर फिशचं काय असतं, शॉल. शॉल एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर फॉक्स, डॉग, विक्सेन, कब, बार्क. गोट, त्याच्यामध्ये बिली गोट आणि नॅनी गोट. हर्ड, वाइल्ड फ्लॉक, वाइल्ड फक्त लक्षात घ्या, वाइल्ड, हर्ड. आणि ब्लीट, आवाज कसा आहे, ब्लीट. त्याच्यावरून एक प्रश्न येत आहे, व्यवस्थित लक्ष द्या. त्याच्यानंतर बघा, ही जी अख्खीच्या अख्खी लाईन आहे ना, ही अतिशय महत्वाची आहे. कुठली, गुड, घोस. गुडगी, फ्लॉक, गॅगल, टॅकल, पूर्ण लाईन लक्षात ठेवायची. आपला फर्स्ट कॉलम काय आहे, ॲनिमल नेम. Animal. सेकंड कॉलम मेल, थर्ड कॉलम फिमेल, मेल, फोर्थ फिमेल, कॉलम यंग यंग. वन, फिफ्थ कॉलम ग्रुप किंवा त्याला आपण क्राऊड म्हणतो, त्यांचा क्राऊड. त्याच्यानंतर आहे क्राय, आवाज, व्हॉइस, साऊंड. तर याच पद्धतीने लक्षात ठेवा, याच्यावरती 1 ते 2 मार्क येत असतात नेहमी.
तर गुज, जॅन्डर, गुज, गुजलिंग, फ्लॉक, गॅगल, कॅकल, गॅगल त्यात पण आहे ग्रुपमध्ये गॅगल, आणि हॉंक आणि ऑइंक. हॉंक आणि काय आहे ऑइंक, हे पण महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर महत्वाचं आलेलं आहे हॉर्स, त्याच्यावर पण प्रश्न येतो. स्टॅलिन सर्वांनी पाहिला असेल, स्टॅलिन. मेयर, फोल, हर्ड, नाय और विनी किंवा ने. विनी हे पण लाईन लक्षात ठेवा. त्याचा आवाज येतो स्पेशली. पीडीएफ दिसते का सर्वांना? हो सर. हो हो सर. सर दिसते. ग्रुपवर मी पाठवलेली आहे पीडीएफ, तिकडून बघा, इकडून नाही दिसलं तर. रात्रीकर सर दिसत नाही का पीडीएफ? दिसते सर. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, अतिशय महत्वाचं आहे त्याच्यानंतर सुद्धा, ते म्हणजे रॅबिट, बक, डो, ब्लँक आहे. त्याच्यानंतर स्पील, बुल, काऊ, पप, कॉलनी, बार्क. आणि शेवटीचं जे आहे अतिशय कन्फ्यूज करणारं, शेवटीचं जे आहे ते काय आहे, अतिशय कन्फ्यूज करणारं, शिप, रॅम, यू. त्या दोन जोड्या एकत्र लक्षात ठेवायच्या. लॅम्प, रॅम, इव. त्याच्यानंतर लॅम्प, नंतर फ्लॉक आणि नंतर ब्लेड. ब्लीच और बा बा म्हणतात. ठीक आहे, ब्लीच. तर याच्यावर प्रश्न येतोच. हा, हमखास येतो. अगदी 100%, अगदी 100% याच्यावरती प्रश्न येतोच. त्याच्यामुळं हा जो चार्ट आहे व्यवस्थित करा, कशाही पद्धतीने लक्षात ठेवा. तर बघा, मला सांगायचं आहे आता, डॉग फिमेल सांगा. डॉग फिमेल. बीच. बीच. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉक्स फिमेल सांगा. विक्सेन. विक्सन. विक्सेन. ठीक आहे. त्याच्यानंतर गुज, गुज मेल सांगा. गुज. गँडर. गॅन्डर. हा. गँडर. तर शिपचा ग्रुप सांगा मला. ग्रुप शिप. फ्लॉक. फ्लॉक. फ्लॉक सर. त्याच्यानंतर मला सांगा चिकनचा ग्रुप सांगा. चिकनचा ग्रुप. ब्रोड. ब्रूड. कॅटचं यंगवन काय आहे? कॅटचं Kitten. यंगवन काय आहे? किटन. किटन. त्याच्यानंतर डकचं मला मेल सांगा. डकचा मेल. डक. ड्रेक. ड्रॅक. ठीक आहे. चपाती आणि आवाज येऊ देऊ नका इकडं. डिअरची मला पूर्ण स्ट्रीप सांगा. डिअरची पूर्ण स्ट्रीप. डियर, बक, स्टॅग, डो, डक, hen, स्टॅग, डॉग, हर्ड, बेल. हर्ड, बेल. डिअर, बक, टॅग, डो, हाइंड, हर्ड आणि बेल. सर्व लक्षात ठेवा. त्याचबरोबर महत्त्वाचं येतं तर कॅटलचं स्पेशली हर्ड येतं. काय येतं? हर्ड. त्यानंतर हा, पीस एक येतं. पिग. पिग आणि स्टो एक येतं बघा. स्टो. पिगलेट. पिगलेट. त्याचबरोबर पिगलेट, हर्ड, ग्रंट, ऑइंक. हा, त्याचबरोबर लायन. लायनेस, कब, प्राइड, रोर. हे पण येतं. लायन, लॉयन. गोट, फिश. ठीक आहे. ठीक आहे. आता मी काय करतो,
पुढच्या पानावरती जातो आणि प्रश्न विचारतो आता. पण तुमच्याकडे पीडीएफ असेल. बंद करायला सांगा सर सगळ्यांना मग काय. हे असे प्रॉब्लेम येतात बघा, म्हणून मला सुरुवातीला काय देऊ वाटत नाही. हा तर सांगा मला, शिपच्या ग्रुपला काय म्हणतात? शिपच्या ग्रुपला फ्लॉक. फ्लोक. फ्लॉक. फ्लॉक ठीक आहे. फ्लॉक. फ्लॉक त्याच्यानंतर मला सांगायचं आहे गोट. गोटचा ठीक आहे, फाईट ठीक आहे. सांगायचा मला. फाईट, गोटचा फाईट किंवा क्राय साऊंड. ब्लीड. गोट ब्लेंट. ब्लीड. त्याच्यानंतर फॉक्स साऊंड. फॉक्सचा साऊंड काय आहे? Chip. बार्क. बार्क. बार. ठीक आहे. तर असं रॅन्डमली तुम्ही लक्षात ठेवा. असं कुठलंही तुम्हाला याच्यातील यायला पाहिजे. तुमचे फर्स्ट पेपरला 1 आणि सेकंड पेपरला 1 असे 2 मार्क येतील तुम्हाला. त्याचबरोबर अजून समजा असे काही तुम्हाला वर्ड सापडले तर ते पण बघून ठेवा. हे पण बघून ठेवा. हे अगोदर करा, नंतर बाकीचे सापडतील तर नंतर करा. ठीक आहे. त्याच्यानंतर एक शब्द असतो बघा, आपल्याला माहिती आहे डिमिनिटिव्ह. तर डिमिनिटिव्ह म्हणजे काय असतं? समजा एक खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासारखीच परंतु दिसायला क्यूट अशी एक छोटी गोष्ट आहे. एक खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासारखी दिसायला एक अशी क्यूट गोष्ट आहे. जसं आपल्याला रिव्हर माहित आहे. रिव्हर. रिव्हर. तर रिव्हरचं डिमिनिटिव्ह काय आहे? रिव्हरचं डिमिनिटिव्ह रिव्हलेट. 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 हा. तर याच्यावर पण प्रश्न, जर तुम्हाला माहित आहे स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे काय? स्ट्रीम झरा. आणि एकदम छोटासा झरा म्हणजे काय? स्ट्रीमलेट. जसं बुक आणि बुकलेट. याच्यात असेल बघा बुक आहे काय कुठंतरी. इथं आहे बघा. बुक मोठा असतं आणि बुकलेट कसं असतं? छोटं असतं आणि दिसायला जरा छोटंसं. क्यूट असतं. माहित आहे ना? हा, तसं लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर पण प्रश्न मागे विचारले गेलेले आहेत. जर विचारला गेला तर तुमच्या असं यावं लक्षात की शेवटी जे लेट किंवा एल असे जे आहेत ते सर्व काय असतात? डिमिनिटिव्ह असतात. थोडक्यात काय, एक भरपूर मोठं रूप असतं आणि त्याचं एक छोटंसं फॉर्म असतं ते त्याच्यासारखं. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये जर असं क्यूट असतंय ते, असं त्याला एक फीचर लावलेलं आहे. क्यूट. क्यूट हे फीचर लावलेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघा इथं दिलेलं आहे बाकीचं तुम्हाला. आता बुक आणि बुकलेट वरून तुमच्या लक्षात येईल डिमिनिटिव्ह म्हणजे काय, किंवा रिव्हर आणि रिव्हलेट. हे रिव्हलेट एकदा आलं होतं आपल्या टीईटीच्या परीक्षेला. भरपूर लोकांचं चुकलं होतं. त्याच्यानंतर आहे स्टार आणि ॲस्टरिस्क. सर्वांना माहित आहे स्टार आणि ॲस्टरिस्क. माहित आहे सर्वांना? ॲस्टरिस्क माहित आहे ना? हा. त्याचबरोबर आता सुरुवातीपासून पाहू. तुम्हाला एकंदरीत संकल्पना काय आहे डिमिनिटिव्ह ती समजलेली आहे. समजली ना सर्वांना? डिमिनिटिव्ह म्हणजे काय? तर एकदम मोठ्या पार्टचं छोट्यात छोटं रूप म्हणजे डिमिनिटिव्ह. हा, ठीक आहे. तर अँकल, अँकलेट, आर्म, आर्मलेट, बुल, बुलेट, बॉल, बुलेट. त्याच्यानंतर सिगार. सिगारचं काय आहे? सिगारेट. सर्कल. सर्कल. सर्कलेट. सर्कल. सिटाडेल. त्यानंतर क्राउन. कोरोनेट. 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 आय. आयलेट. फ्लावर. फ्लावर. फ्लॉवरेट. फ्लावर. ओके. त्यानंतर ग्लोब. ग्लोबल. ग्लोबल. ब्यूल आहे ते. हिल.
हिलॉक हिलॉक हिलॉक. होम. होमचं काय? हॅमलेट होमलेट लिफ्ट. लेफ्ट लिफलेट लेफ्ट लॉकेट लॉकलेट माउथ मझल मोझेल बॅक पॅकेट बॅक पॅकेट पार्क पॅडॉक पार्क आर्टिकल रिव्हर रिवलेट सॅक सॅशी सीट सॅडल सीड सेडलिंग स्पार्क स्पार्कलेट स्टार एस्ट्रिक स्ट्रीम स्ट्रॅमलेट कॅबन टॅबलेट फ्लावर स्टरेट वीक विकलिंग. ठीक आहे. जर परीक्षेमध्ये आलं ठीक आहे. तर जर परीक्षेमध्ये आलं तर लक्षात ठेवा, सोपं आहे, येण्याची शक्यता असते. मागे एकदा दोनदा आलेलं आहे असं, म्हणून आपण ते इथं घेतलेलं आहे. पुढे चला. आता होम्स, पर्सन्स, अॅनिमल्स, बर्ड त्याच्यावर पण प्रश्न असतो. जसं आपल्याला बीज कुठे राहतात? हाईव्ह होळी नेस्ट स्नेक कन्व्हिक्ट, जन त्याच्यानंतर कन्विक म्हणजे काय हो सर? कन्व्हिक्ट म्हणजे गुन्हेगार आरोपी किंवा अपराधी. ठीक आहे. शिक्षा झालेला. त्याच्यानंतर हा गुन्हेगार हा शब्द बरोबर. काऊ, बाईट काऊ शेड पेन काऊशेड पेन, बायर, डॉग, केनेल, कोट, कोट ईगल, एरी, आयराई आयरी त्याच्यानंतर इग्लू एस्किमो, फिश वॉटर प्लांट्स ॲक्वेरियम, गॅप्सी टेंट, कारवान हेन स्टेबल पॅलेस नाईट मॅन्शन डेन एस्लम मॅन हाऊस मॉन्क मॉनेस्ट्री माउस होल नन कॉन्व्हेंट नॅनरी ऑर्फन ऑर्फनेज ऑटर होल आउल बार्न इजंट कॉटेज पिग स्टे पिगन गोट priest temple prisoner cell rabbit burrow warren hutch ठीक सर आहे. ते नन म्हणताना काय हो सर? सर नन काय आहे सर? नन काय सर ते? तुम्हाला जसं ते हा ख्रिश्चन धर्मामध्ये लेडीज असते दीक्षा देणारी right. तर त्याला आपण नन म्हणतो. ठीक आहे. हा. बोला. सर जे न्यू शब्द आहेत ते मराठीत पण अर्थ सांगा ना त्याचा आम्हाला. बेसिक ते माहिती आहे पण जे बाकी ऐकले नाहीत ते. कुठले माहित नाहीत तुम्हाला त्यातले? बरेचसे माहिती नाहीत म्हणजे जे बेसिक आहे थोडं माहिती. सांगा की सांगा आम्हाला ना. लोक सांगतील. सांगा की कुठला माहित नाही ते. तर लुनाटिक लुनॅटिक म्हणजे ऑर्फन सांगताय? लुनॅटिक म्हणजे नाही लुनॅटिक म्हणजे वेडा आणि ऍसलम म्हणजे वेड्याचे एस्किमो पण नाही. हा पुढं ऑर्फन म्हणजे माहित आहे की साऊंड खूप येतोय. हा बाजूचा आवाज खूप येतोय सर त्यामुळे काही कळत नाही तुमचं. ठीक आहे. लुनॅटिक म्हणजे तुम्हाला माहित आहे वेडा. तो कुठं असतो? वेड्याच्या इस्पितळात असतो.
त्याच्यानंतर काय आहे, मॉन्क आणि मॉन्टेसरी, मठादी आणि मठाधिपती तुम्हाला माहिती आहे. नन कॉन्व्हेंट Otter म्हणजे काय? एस्किमो पण माहिती नाही. कुठलं? ऑटर सांगा सर. Hello? ऑटर. अहो ऑटर म्हणजे ते एस्किमो. आपल्या विहिरीमध्ये असतंय बघा, ते विहिरीमध्ये असतंय ऑटर. विहिरीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, कसलं मांजर म्हणतो बघा त्याला, काय पाण्यात असतंय ते, पाण्यात. खवल्या माणसं. काय? खवल्या नाही, खवल्या नाही, खवल्या नाही. मग आता हा, वूद तर माहिती आहे का सगळ्यांना? वूद. हॅलो. हा माहिती वूद. माहिती वूद. माहिती आहे. हा. ते ऑटर. वूद. त्याला पान मांजर पण म्हणतात ना? हा, पान मांजर म्हणतात ते, पाण्यात राहतं पान मांजर म्हणतात त्याला. वूद पण म्हणतात आपल्या भाषेत, किंवा वूद सारखा दिसणारा असा त्याच स्पेसीज मधला तो आहे. त्याच्यानंतर सर एस्किमो पण माहिती नाही सर. एस्किमो लोक आहेत ती, एक जमात आहे एस्किमो लोकांची. हा एक्सिम लोक आहेत इग्लू मध्ये. हा. काहीच कळत नाही, जास्त आवाजच येतोय साईड. हा, सर म्यूट करा. नाईट मेन काय? नाईट म्हणजे KNIGHT सरदार. सर. अहो नाईट म्हणजे सरदार, नाही. सरदारचा महाल असतो, माहिती नाही का? नाईट राजा. माहित आहे का? त्याच्यानंतर काय? मॉन्क. हा, मॉन्क म्हणजे मठाधिपती सांगितलं की मला, मठ, मठावरती असणारे मॉन्क, धर्माचे कार्य करणारे लोक मठाधिपती. हा, ठीक आहे, महत्वाचं आहे. आपल्याला त्याच्यातील जनरली बघा, डॉग्स एक येतं, त्याचबरोबर बघा महत्वाचे सांगतो ज्याच्यावरती प्रश्न येतोच. तर बघा, बी हायव्ह महत्वाचं आहे, त्याचबरोबर डॉग एक येतं, त्याच्यानंतर हेनचं कूप एक येतं, त्याच्यानंतर लायनची डेन येते, लुनॅटिक ॲस्टेलम ते पण इस्पितळ येड्याचं. त्याच्यानंतर आहे पीक टाय एक येतं, त्याच्यानंतर प्रिस्ट टेम्पल माहिती आहे तुम्हाला, आणि रॅबिट बरो, त्याबरोबर वॉरेन आणि हच. हे 1 2 3 4 5 6 7 एवढे लक्षात ठेवा, आणि हे फिक्स लक्षात ठेवा, बाकीचे पण लक्षात ठेवा. काय करायचं आपल्याला, हे 6 तर फिक्स लक्षात ठेवायचे आहेत, त्याचबरोबर इतरही पाहून ठेवायचे आहेत. हे फिशचे एक येतं बघा, फिश ॲक्वेरियम, सर्वांना माहिती असेल. फिश ॲक्वेरियम आपण मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, किंवा फिश पॉन्ड. आमच्या शाळेत. हा, हा, फिश टँक म्हणजे ॲक्वेरियम. ठीक आहे. ऑफस्प्रिंग पाठीमागे आपण पाहिलेलंच आहे, तर ते एकदा रिव्हिजन करूया. बियर कब, बी ग्रब, बर्ड नेस्टलिंग, बोर काफ, फाउन, पोर्टलिंग, बक काफ, बफेलो काफ, बुल काफ, बटरफ्लाय कॅटरपिलर. हे एक येतं बघा, बटरफ्लाय कॅटरपिलर, कॅट किटन, काऊ काफ, कॉक चिकन, डॉग पप पपी, डॉग डकलिंग, इगल इगलेट पाहिले आपण, इल एल्वर, एलिफंट काफ, हॉक कब, फ्रॉग टॅडपॉल. हे एक येतं, फॉग टॅडपॉल. काय येणार तुम्हाला? फॉग टॅडपॉल, टॅडपोल हे येतं बघा. त्याच्यानंतर हे आपण पाहिलेलं आहे, हेअर लेवरेट टेक येतं, त्याचं राहण्याचं ठिकाण नाही, तर त्याचं काय ऑफस्प्रिंग आहे, म्हणजे बेबीच आहे. त्याच्यानंतर आहे हेन चिकन, हॉर्स, कॉल्स, फोल, हे दोन्ही येतात शब्द. त्याचबरोबर कंगारूचा जो, तो पण येतो. त्याच्यानंतर आहे लायन कप, ठीक आहे, लेपर्ड कप आहे, आऊल आउलेट एक येतं, मॉथ कॅटरपिलर, ठीक आहे, मॅन चाइल्ड, पिग पिगलिंग, पिगलेट, रॅम लॅम्प ते एक येतं. त्याचबरोबर हे सलमान पार ते एक येतं. त्याच्यानंतर शीप लॅम्प, टॅक काफ, स्वान सिग्नेट. स्वान सिग्नेट एक लक्षात ठेवा बरं का, अपवाद आहे ते. स्वान सिग्नेट लक्षात येत नाही.
टोड, टॅडपोल, ट्रॉस फ्लाय, वॅस्प, ग्रब, वेलकाप आणि उंचकप. लक्षात ठेवा येईल हे सुद्धा, कारण हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक तुम्हाला जनरल आयडिया असावी की वर्ड ऑफन कन्फ्युज्ड म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा आपल्याला काही शब्द गोंधळात टाकतात, साधारणतः उच्चारावरून किंवा त्याच्या अर्थावरून. तर असे शब्द आपण आता पाहणार आहोत थोडक्यात. त्याला आपण होमो वर्ड्स म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? होमो वर्ड्स. आता तुम्हाला इथे एक पेज नंबर 5 दिसते का सर्वांना? हो सर. हो हो सर. सर. हो सर. तर काही सारखे वाटणारे पण वापर वेगळा असणारे शब्द आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. उदाहरणार्थ काही शब्दांचे उच्चार सारखे असतात पण स्पेलिंग आणि अर्थ वेगळे असतात. गोंधळात टाकणाऱ्या शब्दासंदर्भात इंग्रजीत काही संकल्पना आहेत त्या पाहूया. त्यातली नंबर 1 ची जी संकल्पना आहे ज्याला मी होमो वर्ड्स म्हणतो, त्या होमो वर्ड्स पैकी जो पहिला वर्ड त्याचा जो प्रकार आहे तो आहे होमोग्राफ्स. होमोग्राफ्स. आता इथं सरळ सरळ मराठीमध्ये तुम्हाला दिलेलंच आहे. होमोग्राफ्स म्हणजे कसले शब्द? सारखेच पण अर्थ वेगळा. उच्चार स्पेलिंग सेम, फक्त अर्थ वेगळा. स्पेलिंग सेम, अर्थ वेगळा. जसं बघा मिनिट आणि मिनिट. काय आहे मिनिट आणि मिनिट? मायन्यूट आणि मिनिट आहे. स्पेलिंग सारखेच पण अर्थ वेगळा असणार आहे. मायन्यूट आणि मिनिट. तर स्पेलिंग सारखाच आहे परंतु त्याचा अर्थ वेगळा आहे की नाही? मायन्यूट म्हणजे सूक्ष्म, आपण मायन्यूट ऑब्झर्वेशन म्हणतो, सूक्ष्म. त्याचबरोबर मिनिट, इकडे काय केलंय वेळेतील मिनिट. त्याचबरोबर बॅट आणि बॅट माहिती आहे आपल्या सर्वांना. बॅट म्हणजे बॅट, मिनिट, मायन्यूट. तर एक आहे क्रिकेटची बॅट, दुसरा आहे वटवाघूळ. त्याचबरोबर उंच आणि उंच. आता आपण त्याला कधी कधी ओंड म्हणतो, ओंड. तर जखम, उंड म्हणजे काय आहे? जखम. आणि उंड म्हणजे वाईनचा उस्काळ, ओंड. गुंडाळले. गुंडाळ, बरोबर. त्याचबरोबर फाईन, चांगले, आणि दुसरा फाईन आहे, तुला फाईन होईल म्हणजे दंड. दंड. ठीक आहे. एक 2 शब्द मला सांगा असे होमोग्राफचे. 2 शब्द सांगा, कुणीही सांगा. होमोग्राफ. स्पेलिंग सेम, उच्चार वेगवेगळे. राईट, राईट. कुठलं राईट? RIGHT राईट आणि WRIT. तर स्पेलिंग पण स्पेलिंग सेम वेगळं पाहिजे आहे ना. सर, स्पेलिंग सेम पाहिजे. त्यांनी सांगितलंय बरोबर, लक्ष द्या. राईट सुद्धा 2 शब्द आहेत, फक्त त्याचं मिनिंग सांगा मला आता. बरोबर आहे त्यांचं. राईट सुद्धा 2 शब्द आहेत, दोन्हीचे अर्थ सांगा मला. राईट एका म्हणताना राईटचं बरोबर आणि RIGHT एकाच बरोबर आणि एका राईटचं उजवा. हा बरोबर. तर राईट हा शब्द सुद्धा काय आहे? होमोग्राफ आहे. एक आहे राईट म्हणजे करेक्ट आणि दुसरा आहे राईट म्हणजे राईट हँडेड. माहिती आहे तुम्हाला? उजवा. अजून एक सांगा, अजून एक शब्द सांगा होमोग्राफचा. पेलड. पेन. एक भाड्याने देणे आणि दुसरं गारा पडणे. हा फेल. आय. हॅलो सर. फेल्ड का? हा. आई म्हणजे आय म्हणजे मी एक आणि आय म्हणजे डोळा. नाही नाही, स्पेलिंग बदलता कामा नाही मॅडम. स्पेलिंग बदलतंय ना मॅम. सर फॅन चालेल का? फॅन फॅन पंखा पण आहे. बरोबर आहे, बरोबर हो आहे. सर. फॅन फॅन दोन्ही येऊ शकतंय. बरोबर, ठीक आहे. सर फ्लॅट. त्याच्यानंतर पहा फ्लॅट. बरोबर. फ्लॅट. हा म्यूट करा. बरोबर आहे, फ्लॅट. म्यूट करा. आता आपल्याला दुसरं पाहायचं आहे. ठीक आहे. होमोफोन्स पाहता. आता आपण होमोग्राफ्स पाहिले. होमोग्राफ्स म्हणजे काय? दिसायला एकसारखे परंतु त्यांच्या मिनिंग मध्ये डिफरंट.
होमोग्राफ, ग्राफ माहित आहे ना सर्वांना, ग्राफ म्हणजे आकृती, आकृती म्हणजे दिसायला दोन्ही सारखे आहेत परंतु त्याचं मिनिंग कसं आहे, वेगळं आहे. आता होमोफोन्स, होमोफोन्स बघा, उच्चार सारखाच पण स्पेलिंग व अर्थ वेगवेगळा. उच्चार सारखाच, फ्लॉवर फ्लॉवर, तेच टू टू, उच्चार सारखाच परंतु स्पेलिंग आणि मिनिंग वेगळं, स्पेलिंग आणि मिनिंग वेगळं असणारे होमोफोन्स. अतिशय महत्वाचं आहे हे सुद्धा, होमोफोन्स. आता बघा याच्यामध्ये फ्लावर फ्लावर दिलेला आहे, त्याचबरोबर टू आणि टू दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, उच्चार सारखा परंतु स्पेलिंग व अर्थ कसा आहे, वेगळा आहे. तर असे शब्द जे होमोफोन्स म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मेल, MEIL, मेल म्हणजे संदेश, ईमेल म्हणतो आपण तो, आणि दुसरा मेल म्हणजे नळ. ठीक आहे. एट आणि इट, एट मधला भूतकाळ म्हणजे इटचा भूतकाळ एट, दोन्हीचं काय होतं प्रोनाउन्सिएशन सारखाच आहे परंतु अर्थ आणि स्पेलिंग मात्र काय आहे, वेगळं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर एक दोन एक्झाम्पल सांगा मला. टेल आणि टेल. FWL फिल, FILL फिल. टेल म्हणजे टेल, कथा आणि टेल म्हणजे सांगणे. हा बरोबर आहे. अजून एक सांगा. नो माहित सन, असणे. सन, बरोबर. नो, नो, NO, नो, नो, नो. KNOW, नो. हा बरोबर आहे. ठीक आहे. HOT हिअर हिअर. हा हिअर, There, ठीक आहे. there, 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 THEIR, there. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा होमोनिम, प्रिन्सिपल. तर उच्चार व स्पेलिंग प्रिन्सिपल. ठीक आहे, बरोबर. तर उच्चार व स्पेलिंग सारखेच पण अर्थ वेगळा. उच्चार व स्पेलिंग सारखेच परंतु अर्थ वेगळा. जसं फेअर, इट इज नॉट फेअर, अवेलेबल ऑन फेअर असं पण असतं माहित आहे ना. किंवा फेअर, एक जत्रा एक आहे आणि योग्य इथं दिलेलं आहे. ठीक आहे. ते एक फेअर वेगळा आहे, त्याचं स्पेलिंग पण वेगळं आहे. बियर, त्याला आपण बियर म्हणतो, इकडं बेअर म्हणतो. ठीक आहे. तर बियर आणि बेअर सुद्धा काय आहे, उच्चारामध्ये सेम आहे, स्पेलिंग मध्ये सेम आहे परंतु मिनिंग मध्ये वेगळा आहे. अस्वल आणि इकडं सहन करणे, बियर म्हणजे सहन करणे. बरोबर. त्याच्यानंतर बार्क म्हणजे भुंकणे आणि दुसरा बार्क म्हणजे झाडाची चाल, बार्क. त्याच्यानंतर आहे बँक आणि बँक, पैशाची बँक आणि दुसरं बँक समुद्राची किंवा नदीचा किनारा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पॉलिसेमी. पॉलिसेमी म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ. आता दोन अर्थ नसतील तर दोन पेक्षा. पॉली म्हणजे तुम्हाला माहिती आहे बहु. पॉली म्हणजे काय, बहु, पॉली मोर दॅन टू. बहु, बहु. मोर दॅन. ठीक आहे. तर एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात, एक दोन पेक्षा जास्त. तर क्रेन, एक बगळा माहित आहे आपल्याला, त्याचबरोबर क्रेन माहित आहे, क्रेन आपलं उचलायचं क्रेन. मान उंचावून पाहणे, क्रेन क्रियापद, क्रेन. बरोबर. माऊस तर उंदीर किंवा कम्प्युटरचा माऊस. त्याचबरोबर बुक पुस्तक, आणि हॉटेल वगैरे तिकीट आपण बुक करतो ते एक बुक. त्याच्यानंतर आहे प्रेझेंट, म्हणजे एक म्हणजे भेटवस्तू देणे, हजर असणे, प्रेझेंट, आणि सादर करणे, प्रेझेंटेशन मधला प्रेझेंट. प्रेझेंट गिफ्ट आणि प्रेझेंट म्हणजे अबसेंट प्रेझेंट मधला. तर असे विविध अर्थ एका शब्दाचे होतात. तर हा कुठंतरी एखाद्या दुसऱ्या मार्काला येण्याची शक्यता आहे. फार असं काय हे महत्वाचं नाही आहे परंतु एक वैशिष्ट्य आहे भाषेचं, तुम्हाला माहिती असावं म्हणून 5 मिनिटं आपण त्याच्यासाठी सुद्धा दिलेली आहेत. तर या सर्व PDF मधली सर्वात महत्वाचं PDF म्हणजे आपलं हे होतं, सर्वात महत्वाची PDF इथेच आहे. बाकीचं पण महत्वाचं आहे पण अगोदर हे करा.
हे केलं की याच्यातून मार्क्स तुम्हाला येत आहेत. तर बघा सोपं आहे. यंग वनची एक स्ट्रीप लक्षात ठेवा. कॅट किचन माहित आहे, चिकन चिक माहित आहे, डॉग पपली माहित आहे, त्यानंतर डक डकलिंग माहित आहे, फॉक्स कब माहित आहे, गुज गुजलिंग माहित आहे, हॉर्स फॉल माहित आहे, लायन कब माहित आहे, फिग पिगलेट माहित आहे, डीप शीप लॅम्प हे लक्षात घ्या. आणि त्यांचे आवाज हे सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्यातील काय आहे डेमिनेटिव्ह लक्षात ठेवा. होम्स पाठीमागं पण आलं होतं, एक्स्ट्रा आलंय. ऑफस्प्रिंग लक्षात ठेवा. त्याच्या पाठीमागं जे नाही ते फक्त इथं तुम्ही सर्कल करा, गोल करा, काहीतरी करा. बाकीचं आहे ते सेम आहे, त्याच्यात काही वेगळं नाही. आणि हे वर्ड ऑफन कन्फ्यूज ते एक थोडेसे बघून ठेवा, तुमच्या लक्षात येईल सर्व काय. ठीक आहे. PDF तुम्हाला पाठवलेली आहे. त्या PDFचा चांगला अभ्यास करा. याच्यातून तुम्हाला कमी पेजेसमध्ये जास्त मार्क्स मिळवण्याची संधी आहे याच्यामध्ये बरं का. म्हणजे कमी कालावधीमध्ये आणि जास्त काय हे न करता तुम्हाला जर ह्याच्यावरचा मार्क्स घ्यायचा असेल त्याच्यावरचा चेंज द व्हाईस किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट तर ते खूप मोठं आहे. डिग्री वगैरे खूप मोठं आहे. त्या मानानं हे फार कमी आहे आणि त्यातील प्रश्न येतात. तर ही PDF तुम्ही व्यवस्थित रीड करा, महत्वाचे आहे. जर तुम्हाला अजून त्याच्यात काय लिहायचं असेल तर तुम्ही ती एडिट पण करू शकताय. तिथंच तुम्ही लिहू शकताय तुमच्या पेननं आपल्या डिजिटल ह्याच्या. ठीक आहे. याच्यानंतर आपला जॉग्राफीचा तास असेल. कशाचा? जॉग्राफी 11वीचा तास. आपलं 11वी जॉग्राफीच्या पाठ्यपुस्तकाचं जे आहे ते PDF आपण घेणार आहे. संध्याकाळी किती वाजता घ्यायची? 8 वाजता घ्या सर. ठीक आहे. 8 ते 9 घेऊया. ठीक आहे. ठीक आहे. 8 ते 9 सर्वांनी फक्त जॉग्राफी वाल्यांनी या. हो सर 8 हो सर चालेल. काय म्हणताय अजून दुसरं कोण? ठीक आहे. तर मग 8 वाजता पुन्हा एकदा बॅच नंबर 3 मध्ये जॉईन करा. 8 वाजता आपण जॉग्राफीचा 11th जॉग्राफी घेऊया. ठीक आहे. एक्झिट करू का? हो सर. हो सर थँक्यू.